सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामं एका महिन्यात सुरू करा। कामं एका महिन्यात सुरू न झाल्यास मोर्चा काढू। माजी आमदार वैभव नाईक यांचा पाणी पुरवठा विभागाला इशारा। बांगलादेशी घुसखोरांना जन्म प्रमाणपत्र देणं असुरक्षित। बनावट जन्म प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची मागणी। लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची फसवणूक। अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचे तब्बल 32 कोटींचं नुकसान। राज्यातल्या महिला आणि बाल सुधारगृहांचा विषय पुन्हा ऐरणीवर। महिला आणि बाल सुधारगृहाच्या सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याची सरकारची कबुली। सुधारगृहातील अनेक पदं रिक्त असल्याचंही उघड। चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांचं आंदोलन। पुणे, मुंबई आणि कोलकाता रेल्वे गाड्या नियमित सुरू करा। नागरिकांची शासनाकडे मागणी। बुलढाण्यातल्या लोणार तालुक्यात ग्रामीण भागातल्या रस्त्यांची दयनीय अवस्था। खराब रस्त्यांमुळे नागरिक प्रचंड त्रस्त। प्रशासनाचं मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष। उद्योगपती अनिल अंबानींचा मुलगा सीबीआयच्या फेऱ्यात। जय अंबानींवर 228 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल। पुण्यातील कर्वे रस्त्यावर पीएमपी बसची रिक्षाला धडक। अपघातामध्ये रिक्षा चालकासह 2 प्रवासी गंभीर जखमी। अपघातानंतर संतप्त नागरिकांनी बस चालकाला दिला चोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।